नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयासाठी आहे. तर बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये आपण चौथा चॅप्टर ओलिगोपॉली बघतोय. ओलिगोपॉलीचे आपण या ठिकाणी ओलिगोपॉली म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्यासोबतच त्याचे वैशिष्ट्य, अल्पाधिकाराचे वर्गीकरण, त्याचे प्रकार देखील या ठिकाणी बघितलेला आहे. आता ओलिगोपॉली मध्ये किंमत निश्चिती ही कशा पद्धतीने होते ते आपल्याला बघायचं आहे. किंमत निश्चिती, आता ओलिगोपॉलीमध्ये किंमत निश्चिती बघण्या अगोदर द्रव्य अधिकारात किंमत निश्चिती कशा पद्धतीने आहे हे बघू आपण. द्रव्य अधिकारात म्हणजे ओलिगोपॉलीचा एक मुख्य भाग द्रव्य अधिकार आहे. द्रव्य अधिकारामध्ये या ठिकाणी एक विशेष प्रकार या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. द्रव्य अधिकार हे अल्पाधिकाराचे एक विशेष रूप देखील आहे असं देखील आपल्याला म्हणता येतं. द्रव्य अधिकारात बाजारपेठेत फक्त दोनच विक्रेते किंवा दोनच उत्पादक अल्पाधिकारात असतात. त्यानंतर या दोनच विक्रेत्यांमध्ये कधी स्पर्धा असते तर कधी संगनमत असतं. कधी स्पर्धा असते तर कधी संगनमत असतं. या दोन विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना उत्पादन व्यय हा समान असू शकतो किंवा वेगवेगळा देखील असू शकतो. येथे सुद्धा वस्तूची किंमत निश्चितीचा विचार करताना परस्परावलंबनाचा विचार करावा लागतो. आता आपण द्रव्य अधिकारात किंमत निश्चिती बघतोय. किंमत निश्चिती बघत असताना द्रव्य अधिकार हा अल्प अधिकाराचं एक विशेष रूप आहे. त्यासोबतच द्रव्य अधिकारात मध्ये या ठिकाणी बाजारपेठेमध्ये फक्त दोनच उत्पादक किंवा दोनच विक्रेते असतात. त्यांच्यामध्ये कधी संगनमत असतं तर कधी स्पर्धा असते. त्यासोबतच उत्पादन व्यय हा त्यांचा समान असू शकतो किंवा वेगवेगळा देखील असू शकतो. कारण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट या ठिकाणी एखादी प्रोडक्ट निर्माण करताय तीही कंपनी करते आणि आपणही करतोय, तर आपला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट या ठिकाणी वेगळा असेल आणि त्यांचा वेगळा असू शकतो असं आपल्याला म्हणता येतं. आता येथे सुद्धा किंमत निश्चिती करत असताना परस्पर अवलंबन याचा या ठिकाणी विचार घ्यावा लागतो. मग त्यामध्ये एक नंबर दिलेला आहे, वस्तू एकरूप असताना किंवा शुद्ध द्रव्य अधिकारात वस्तूची किंमत निश्चिती. आता या ठिकाणी उत्पादकांमध्ये संगनमत आहे असून येणाऱ्या उत्पादन व्यय समान असेल तर, आता अशी एक परिस्थिती गृहीत धरलेली आहे की उत्पादन व्यय समान आहे. त्यासोबतच त्या दोन बाजारपेठांमध्ये किंवा दोन उत्पादकांमध्ये दोन विक्रेत्यांमध्ये संगनमत आहे. त्यासोबतच उत्पादन व्यय मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट समान आहे. अशा परिस्थितीत वस्तूची किंमत निश्चिती ही साध्या एकाधिकारात असलेल्या किंमत निश्चितीप्रमाणे होत असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे एकाधिकारात किमतीला जेवढे महत्तम उत्पादन विकले जाऊ शकते त्याच्या निम्मे उत्पादन, आता द्रव्य अधिकारात दोन पेढ्या आहेत. दोन पेढ्या या ठिकाणी त्यांचं दोघांमध्ये संगनमत आहे. त्यासोबतच उत्पादन व्यय देखील समान आहे, सारखा आहे. उत्पादन व्यय म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा खर्च, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, मग हे समान असेल अशा परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत ही साध्या एकाधिकाराप्रमाणे होत असते. साध्या एकाधिकाराप्रमाणे म्हणजे या ठिकाणी साध्या एकाधिकाराप्रमाणे या ठिकाणी किंमत निश्चित होते व त्या किमतीला महत्तम विक्री करण्याचा प्रयत्न पेढ्या करत असतात. आता ह्या महत्तम विक्रीमधून निम्मे अर्धी विक्री
एक उत्पादक पिढी करत असते तर दुसऱ्या अर्धी उत्पादक पिढी करत असते असं आपल्याला म्हणता येतं। अशा रीतीने एकाधिकारी किंमत आकारणे हे दोन्ही उत्पादकांच्या दृष्टीने फायद्याचं ठरतं। दोन्ही उत्पादक म्हणजे काय करायचं, दोघांमध्ये संगनमत आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टही समान आहे, मग त्यावेळेस जी किंमत निश्चित होते ती किंमत तिला जास्तीत जास्त विक्री करायचं, विक्री केल्यानंतर महत्तम विक्रीतून निम्मा भाग याने विकायचा, निम्मा भाग याने विकायचा। मग त्या दोन्ही पेढ्यांचं या ठिकाणी जो उत्पादक आहे किंवा पेढ्या आहेत त्यांचा या ठिकाणी फायदा होत असतो असं आपल्याला म्हणता येतं। त्यासोबतच दुसरी कंडिशन एक आहे, दोन उत्पादकांमध्ये आता किंमत निश्चिती करताना ही एक कंडिशन दिली आणि दुसरी एक कंडिशन आहे। मग दोन उत्पादकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे तर ती किंमत निश्चिती होत असताना दोन उत्पादकांमध्ये किंमत युद्ध सुरू होतं। आता पहिल्या कंडिशनमध्ये या ठिकाणी जी किंमत एका साध्या एकाधिकारामध्ये निश्चित झालेली आहे त्या किमतीला महत्तम विक्री करायची आणि अर्धा विक्रीचा भाग याने घ्यायचा, अर्धा याने घ्यायचा या पद्धतीनं, किंवा अर्ध मागणी यांनी पुरवठा करायची, अर्धी यांनी करायची आणि त्यानुसार दोघांचा फायदा होतो। ही एक कंडिशन त्या ठिकाणी किंमत निश्चिती झालेली आहे। दुसरी कंडिशन, दोन्ही उत्पादकांमध्ये किंवा दोन्ही विक्रेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा आहे तर किंमत निश्चिती होत असताना, आता या ठिकाणी किंमत निश्चिती होत असताना त्यांच्यामध्ये किंमत युद्ध चालू होतं म्हणजे प्रत्येक उत्पादक हा दुसऱ्या उत्पादनापेक्षा म्हणजे आपली पिढी इतर पिढीपेक्षा या ठिकाणी काय करत असते तर किंमत कमी आकारण्याचा प्रयत्न करत असते। तीव्र स्पर्धेच्या परिस्थितीत मूल्य निश्चिती कशी होते, तीव्र स्पर्धेच्या परिस्थितीमध्ये मूल्य निश्चिती, आता संगनमत असताना मूल्य निश्चिती ही होते कशा पद्धतीनं, तर संगनमत होत असताना उत्पादन व्यय देखील समान या ठिकाणी क्रिएट होतोय, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, मग जास्तीत जास्त विक्री करायचे, अर्धा मागणी याने पुरवठा करायची, अर्धी याने करायची आणि किंमत निश्चिती त्या ठिकाणी होऊन जाते। तर दुसरं या ठिकाणी तीव्र स्पर्धा असताना किंमत निश्चिती कशा पद्धतीनं होते तर त्यामध्ये किंमत युद्ध चालू होतं, एकानं किंमत कमी केली की दुसरं किंमत कमी करतं, तर त्यावेळेस या ठिकाणी ही किंमत निश्चिती करण्यासाठी कुर्नो, त्यानंतर एजवर्थ, त्यानंतर प्रोफेसर चेंबरलिन व ब्रँड यांनी काही विवेचन केलेले आहे तर ते विवेचन आपल्याला अभ्यासावे लागतील। मग तीव्र स्पर्धा असताना, किंमत युद्ध असताना या ठिकाणी कशी किंमत निश्चिती होते त्यामध्ये कुर्नो यांना या ठिकाणी विवेचन मांडलेलं आहे। त्यामध्ये कुर्नो यांच्या विवेचनातील महत्त्वाचे गृहीत म्हणजे प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादन राशीत समायोजन करून द्रव्य अधिकारातील किंमत निश्चिती करत असतो। म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट मध्ये या ठिकाणी जे सेलिंग कॉस्ट आहे, सेलिंग कॉस्टमध्ये इनबिल्ट या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ठेवत असतो। म्हणजे समजा आता काय करत असतो, किंमत निश्चिती करायची, आपल्याला किंमत ठरवायचं आहे, तर त्यावेळेस किंमत ठरवत असताना मी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट हे सेलिंग कॉस्टमध्येच ठेवत असतो। म्हणजे उत्पादक
राशीत समायोजन करत असतो. आणि उत्पादन राशीत समायोजन करताना प्रत्येक उत्पादक असे गृहीत धरतो की त्याचा प्रतिस्पर्धी आपल्या उत्पादन राशीत बदल करणार नाही. आता समजा एक कंडिशन आहे. आता कुर्नो यांनी विवेचन कशा पद्धतीने दिलेलं आहे, मी जी किंमत ठरवत असतो त्या किमतीमध्ये माझी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट ही पूर्णतः भरून निघाली पाहिजे. त्याच्यावरचा भाग हा माझा नफ्याचा भाग असतो. ठीक आहे. मग आता ही किंमत उत्पादन राशीत समायोजन करत असताना असं गृहीत धरतो की माझी उत्पादनाची जी कॉस्ट आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणा किंवा प्रोडक्शन कॉस्ट म्हणा, त्या कॉस्टमध्ये कुणीही बदल करणार नाही. बदल करणार नाही म्हणजे समजा माझं एक प्रोडक्ट आहे 8 रुपयाला तयार होतं. 8 रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे. आता ती मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 8 रुपये आहे, तर त्यावेळेस मी किंमत किती ठरवतोय? 10 रुपये ठरवतोय. समायोजन करतोय उत्पादन राशीचं त्या किमतीमध्ये. मग त्यावेळेस मला 2 रुपये नफा होतोय. आता हे ठरवत असताना माझ्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टला कुणी धक्का लावू नये किंवा माझ्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टपेक्षा कुणी इतर जे उत्पादक आहे म्हणजे दुसरा उत्पादक जो आहे तो माझ्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टपेक्षा कमी किमतीला या ठिकाणी प्रोडक्शन घेऊ नये. जर समजा त्यांना 7 रुपयाला प्रोडक्शन पडत असेल त्याच वस्तूचं, तर त्या वस्तू किंमत 9 रुपये ठेवू शकतो. मग तेव्हा वेळेस मला या ठिकाणी किंमत कमी करावी लागेल, माझं मार्जिन कमी होईल. मग त्यावेळेस उत्पादन राशीत बदल करणार नाही या गृहीताच्या आधारावर प्रत्येक उत्पादक उत्पादन राशीत बदल करत राहतो. प्रत्येक उत्पादक उत्पादन राशीमध्ये बदल करत असतो. म्हणजे कोणताही उत्पादक आपलं प्रोडक्शन कशा पद्धतीनं कमीत कमी चीप रेटमध्ये आपल्याला करता येईल हे या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे 8 रुपयाला मला प्रोडक्शन पडतंय, 8 रुपयाला प्रोडक्शन पडतंय, तर मी माझा कच्चा माल समजा लातूरहून नांदेडहून आणतोय, तर त्यावेळेस या ठिकाणी मी जर ते पुणे किंवा मुंबईहून आणलोय तर मला आणखीन कमी दरामध्ये भेटतोय, तर त्यावेळेस माझं प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल ना. त्यासोबतच जर समजा मी अहमदपूर या ठिकाणांचेच लेबर वापरतोय आणि ते लेबर मला 400 रुपये हजेरी घेत आहेत, 400 रुपये हजेरी घेत आहेत. समजा मी UP बिहारचे लेबर आणले तर त्यावेळेस काय होईल, त्यांचं राहण्याची फक्त मला सोय करावं लागेल आणि बस. मग त्यांचा हजेरी 200 रुपये आहे तर माझा फायदा होईल. त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी होईल आणि प्रत्येक उत्पादक ही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी 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 कशा पद्धतीनं होते हे बघत जातं. आणि अशी एक परिस्थिती येते की त्या प्रोडक्शनपेक्षा किंवा त्या राशीपेक्षा कमी किमतीला प्रोडक्शन होणारच नाही, अशी एक परिस्थिती येते. त्यावेळेस कुर्नो यांनी सांगितलेलं आहे की तुमची किंमत निश्चिती होते. म्हणजे 6 रुपयाच्या खाली 5 रुपयाच्या खाली आपण 5 रुपये गृहीत धरू, 5 रुपयाच्या खाली प्रोडक्शन होऊच शकत नाही अशी एक कंडिशन येते. त्यावेळेस कुर्नो सांगतात की तुमच्या उत्पादनाची किंमत निश्चिती होते आणि स्पर्धातून संतुलन निर्माण होतं असं सांगितलेलं आहे. या संतुलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ही किंमत पूर्ण स्पर्धेपेक्षा थोडीशी जास्त आणि एकाधिकारापेक्षा थोडीशी कमी या ठिकाणी अतिरिक्त नफा असणारी ही किंमत असते असं या ठिकाणी कुर्नो यांनी विवेचन केलेलं आहे. ठीक आहे. द्रव्य अधिकारात किंमत निश्चिती बघतोय. द्रव्य अधिकारात 2च विक्रेते असतात, त्यांच्यामध्ये कधी संगनमत असू शकतं तर कधी स्पर्धा असू शकते. ठीक आहे. मग हे किंमत निश्चिती बघत असताना या ठिकाणी
वस्तू ए ग्रुप असताना किंवा शुद्ध एकाधिकारात वस्तूची किंमत निश्चिती, मग एक कंडिशन किंमत निश्चिती करत असताना त्यांच्यामध्ये संगनमत असताना, उत्पादन व्यय समान असताना हे. तर दुसरी कंडिशन त्यामध्ये तीव्र स्पर्धा असताना मग काही तज्ज्ञांनी या ठिकाणी मत मांडलेलं आहे. त्यामध्ये कुर्नो यांनी मत मांडलेलं आहे. कुर्नो यांनी मत काय मांडलेलं आहे, उत्पादन राशी आपल्या सेलिंग कॉस्टमध्ये समायोजन होते हे गृहीत धरलेलं आहे. त्यासोबतच ही किंमत निश्चिती करत असताना प्रत्येक उत्पादक आपली उत्पादन राशीमध्ये बदल करत असतो आणि तो बदल कंटिन्यू करत असतो. आणि एक परिस्थिती अशी येते की उत्पादन राशीमध्ये बदल होऊच शकत नाही, त्यावेळेस तुमची संतुलित किंमत ही निश्चित होते. मग ही संतुलित किंमत पूर्ण स्पर्धेपेक्षा जास्त व एकाधिकारापेक्षा कमी किमतीला या ठिकाणी विकली जाते किंवा निश्चित होते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर एजवर्थ यांनी देखील या ठिकाणी मत मांडलेलं आहे. द्रव्य अधिकारातील संतुलन स्पष्ट करताना एजवर्थ वस्तूची किमतीत सतत बदल होत असतो असं सांगण्यात आलेलं आहे. सतत बदल होत असतो, स्थिर संतुलन कधीच होत नाही यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे वस्तूची किमतीमध्ये सतत बदल होतो, निश्चित किंमत राहत नाही, सतत बदल होतो, स्थिर संतुलन कधीच राहत नाही असं सांगितलेलं आहे. याचे कारण जेव्हा स्पर्धा करण्याकरिता आपल्या उत्पादनाची किंमत कमी करते त्यावेळेस दुसरी पिढी लगेच किंमत कमी करते, पुन्हा आणखीन किंमत कमी होईल पहिली पिढी, पुन्हा ही बी पिढी म्हणजे दुसरी पिढी या ठिकाणी किंमत कमी करत. ही स्पर्धा कंटिन्यू चालू राहते आणि कुठपर्यंत चालू राहते, पूर्ण स्पर्धेतील किमतीपर्यंत या ठिकाणी चालू राहते. पूर्ण स्पर्धेतील जे संतुलित किंमत आहे तिथपर्यंत या ठिकाणी हे स्पर्धा चालू राहते. आणि त्यावेळेस मग प्रत्येक उत्पादकाला वाटतं की आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त नफा मिळावा, त्यासोबतच जास्तीत जास्त विक्री करावी आपण. त्यासाठी मग पुन्हा एक पिढी वस्तूची किंमत वाढवते, लगेच दुसरी पिढी देखील वस्तूची किंमत वाढवणार, पुन्हा ती पिढी किंमत वाढवणार. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी होत असते आणि एकाधिकारातील किमतीपर्यंत या ठिकाणी काय होत असते, किंमत ठरत असते. म्हणजे पूर्ण स्पर्धेपर्यंत आलं समजा, या ठिकाणी एक पिढी आपलं उत्पादन जास्तीत जास्त विकावं या हेतूनं काय करत असते, वस्तूची किंमत कमी करते. कमी केली की दुसरी पिढी कमी करणार, पुन्हा पहिली पिढी कमी करणार. या पद्धतीने कमी 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 स्पर्धा निर्माण होते आणि पूर्ण स्पर्धेतील एक पातळी येते, किंमत येते. मग त्यावेळेस प्रत्येक उत्पादकाला वाटतं की आपल्याला थोडं जास्तीचा नफा मिळायला पाहिजे, आपण किंमत वाढवू. मग ही पिढी किंमत वाढवली की पुन्हा ही पिढी किंमत वाढवणार, पुन्हा ही पिढी किंमत वाढवणार. ही एकाधिकारापर्यंत जातं, एकाधिकारातील किंमत निश्चितीपर्यंत जातं. आणि एकाधिकारातील किंमत निश्चिती झाल्यावर प्रत्येक उत्पादकाला वाटतं की आपलं उत्पादन आता जास्ती विकलं पाहिजे, नफा जास्तीचा मिळतोय पण उत्पादन जास्तीचं विकलं पाहिजे. मग पुन्हा तो वस्तूची किंमत कमी 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 करत जातो. या पद्धतीने या ठिकाणी अशा प्रकारे किमतीत वाढ होण्याची घट होण्याची ही क्रिया सतत सुरू असते. त्यामुळे कुठलीही एक पातळीवर किंमत स्थिर राहू शकत नाही. म्हणजेच द्रव्य अधिकारात वस्तूची किंमत ही अस्थिर व उत्पादन सुद्धा अस्थिर असतं असं एजवर्थ यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने ही किंमत निश्चिती आहे. ठीक आहे, धन्यवाद.